नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्या सोबत एक खूप सुंदर टेक्निक, अगदीच टेक्निक नाही म्हणता येणार, खूप सुंदर एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आणि तुम्हाला पण एक 24 तासाचं छोटंसं चॅलेंज देणार आहे। नक्कीच तुम्ही ही चॅलेंज स्वीकाराल अशी मी आशा करते। चॅलेंज असं आहे बघा, स्टार्टिंगला चॅलेंज सांगते, नंतर छोटीशी एक गोष्ट आणि छोटासा एक एक्सपिरियन्स सांगते। आता चॅलेंज काय आहे ते सगळ्यात पहिले बघून घ्या। बघा तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर दिसतोय 111। आता ह्या नंबरकडे तुम्हाला 10 सेकंद फक्त बघायचं आहे। सुरुवात करूया। 10 सेकंद त्या नंबरकडे बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ओके, 10 सेकंद तुम्ही त्या नंबरकडे बघितलं। नंबर स्क्रीनवर असाच राहणार आहे। व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत तुम्ही त्याच नंबरकडे बघणार आहात। आता बघा तुम्ही त्या नंबरकडे बघितलं तुम्ही। आता विसरून जा म्हणजे कसं विसरून जा की तुम्ही तो नंबर तुम्हाला कुठेही शोधायला जायचं नाहीये, पण जेव्हा तुम्ही या नंबरकडे बघणार त्याच्या पुढे 24 तासामध्ये हा नंबर तुम्हाला स्वतःहून दिसणार। म्हणजे कुठे, फक्त याच व्हिडिओमध्ये नाही तर कुठेही दिसू शकतो। अगदी एखाद्या दुकानावर किंवा एखाद्या रिक्षावर दिसेल किंवा तुमच्या मोबाईलवर दिसेल। अगदी तुम्ही एखादी टीव्ही मध्ये सिरियल बघताय, एखादा पॉडकास्ट बघताय, तुम्ही मोबाईल बघताय, तुम्हाला कुठेही हा नंबर दिसू शकतो। फक्त लक्षात ठेवा की आता हा नंबर आपण बघितला ना, तर आता 24 तासामध्ये हा 111 नंबर आपल्याला पुन्हा दिसणार आहे। आणि तुम्ही स्वतःहून त्या नंबरला शोधायला जाऊ नका, तुम्हाला स्वतःहून तो नंबर दिसणार आहे याची गॅरंटी मी देते। आणि जर तुम्हाला तो नंबर स्वतःहून दिसला तर ह्याच व्हिडिओच्या खाली कमेंट करायला या, नक्कीच कमेंट करा की हा नंबर तुम्हाला किती वेळेनंतर दिसलेला आहे। ओके, नंबर स्वतःहून दिसेल याची गॅरंटी मी तुम्हाला नक्कीच देते। फक्त स्वतःहून शोधू नका आणि दिसल्यानंतर ह्याच व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका। आता हा झाला 111चं छोटंसं चॅलेंज। हे मी पण केलं होतं एका दुसऱ्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये, मी बघितलं आणि मी ट्राय केलं। मलाही 24 तासामध्ये अगदी 2 वेळेस 111 हा नंबर दिसला। तुम्हालाही नक्की दिसेल। त्याचबरोबर बघा काय होतं ना, अजून तुम्हाला एक सांगते, 111 हा नंबर जर तुम्हाला 24 तासात दिसला तर ज्यांचा विश्वास नाहीये ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन नसतं, मॅनिफेस्टेशन असं काहीही नाहीये, त्यांचाही विश्वास बसेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन असतं। आणि जर तुम्हाला 111 हा नंबर दिसतोय तर लक्षात घ्या, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तुमच्याकडून इच्छा पूर्ण, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन कडून तुम्ही इच्छा पूर्ण करून घेऊ शकता। आणि तुम्ही कुठेतरी त्या एका फेज मध्ये आलेले आहात जिथे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन आता सुरू करू शकता। आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ते 100% वर्क करतं याची गॅरंटी तुम्हाला नक्कीच येईल। आता बघा काय असतं ना, आपण जसा विचार करतो किंवा आपण ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहतो, आपण ज्या लोकांमध्ये राहतो, आपण ज्या वातावरणात राहतो, तोच इफेक्ट आपल्यावर पडतो। आपण जर चांगल्या वातावरणात, पॉझिटिव्ह वातावरणात राहिलो तर आपण पॉझिटिव्हच विचार करणार, पण जर आपण निगेटिव्ह वातावरणात राहिलो तर मग आपण निगेटिव्ह विचार करणार ना। याची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते। काय होतं बघा, एक राजा आणि प्रधान, राजा त्याच्या प्रधानासोबत त्याच्या प्रजेमध्ये, म्हणजे त्याच्या जे काही प्रजा आहेत तिथे मस्तपैकी तो फिरायला जातो। फिरायला जाताना तो राजा आणि प्रधान फिरायला जाता, राजाला एक दुकान दिसतं, एक दुकान असतं, त्या दुकानाच्या तिथे एक माणूस असतो आणि राजा कोणताही विचार न करता प्रधानाला डायरेक्ट बोलतो की प्रधान, मला या व्यक्तीला फाशी द्यायची आहे व त्या व्यक्तीला आपण फाशी देऊ। आता प्रधानाला प्रश्न पडतो की अचानक राजाचा त्या व्यक्तीचा काहीही संबंध नाहीये, तरी अचानक राजा का म्हणतोय की मला त्या व्यक्तीला फाशी द्यायची आहे। पण राजा असल्यामुळे प्रधानाला पुढे काहीच बोलता आलं नाही। प्रधान म्हणतो ठीक आहे। दोघं पण राजमहालामध्ये परत जाता। दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला फाशी द्यायची असते त्याच्या काही तास अगोदर प्रधान त्या माणसाकडे, त्या दुकानाकडे येतो, पण त्याच्याकडे जाण्या अगोदर तो आजूबाजूच्या लोकांना त्याच्याबद्दल विचारतो की नेमकी हा कोण आहे, का असं राजाला वाटलं की याला फाशी द्यावी म्हणून। मग त्याला विचारल्यानंतर लोक त्याला सांगतात की हा चंदनाच्या लाकडाचा व्यवसाय करतो, त्याच्याकडे सध्याला कोणीच लाकूड घ्यायला येत नाही, त्यामुळे तो अगदीच त्याचं कर्ज झालेलं आहे किंवा त्याच्याकडे खायलाही पैसे नाही, इतका तो महाग झालेला आहे।
अशी भरपूर माहिती त्याला कळते। आणि एक व्यक्ती सांगतो की बोलता बोलता तो मला बोलला होता की एकतर आपला जो राजा आहे तोच एकदा मरायला पाहिजे, जेणेकरून तो मेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी माझ्याकडून भरपूर जास्त प्रमाणामध्ये चंदनाचे लाकूड सगळे खरेदी करतील आणि मग माझा व्यवसाय छान होईल, माझ्याकडे भरपूर पैसे येतील। म्हणजे त्याच्या मनामध्ये हा विचार आला होता। जेव्हा राजा तिथून फिरत होता तेव्हा राजाला कुठेतरी ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि राजाला ते क्लिक झालं की या व्यक्तीला आपल्याला फाशी द्यायची आहे। राजाला माहित होतं का की हा व्यक्ती आपल्या मरणावर टपलेला आहे, तर नाही, पण आपण म्हणतो ना लॉ ऑफ अट्रॅक्शन, ते कुठेतरी व्हायब्रेशन मॅच झाले आणि राजाच्या मनात राजाला वाटलं की या व्यक्तीमुळे आपल्याला फ्युचरमध्ये धोका असू शकतो, त्यामुळे याला आपण फाशी देऊया। आता प्रधानाला ही गोष्ट कळाली। मग प्रधान त्या व्यक्तीकडे गेला ज्या व्यक्तीला राजा बोलला होता की आपण फाशी देऊ। त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर प्रधानाने त्याच्याकडून थोडंसं चंदन काय आहे ते विकत घेतलं, चंदन विकत घेतलं आणि राजमहलामध्ये गेला। राजमहलामध्ये गेल्यानंतर प्रधानाने राजाला चंदन दिलं। ते चंदन इतक्या सुंदर क्वालिटीचं होतं की राजाला बघूनच खूप आनंद झाला। मग राजाने विचारलं इतकं सुंदर चंदन तुम्ही कुठून आणलं? तर प्रधानाने सांगितलं काल ज्या व्यक्तीला तुम्ही बोलले ना की आपण फाशी देऊया आज, त्याच व्यक्तीच्या दुकानातून मी हे चंदन आणलं। राजाला चंदन फार आवडलेलं होतं, त्यामुळे राजाला समजलंच नाही। नंतर राजा बोलला की मलाच नाही समजलं की मी त्या व्यक्तीला फाशी द्या असं का बोललो। ठीक आहे, ते सगळं विसरून जा, काही फाशी वगैरे द्यायची नाहीये, पण राजाला चंदन खूप आवडलं होतं। मग तिथून पुढे राजा कोणालाही गिफ्ट द्यायचं असेल तर चंदन त्याच्याकडून मागून घ्यायचा। सतत राजा त्या व्यक्तीकडून चंदन मागून घेत असल्यामुळे त्या व्यक्तीचा बिझनेस छान चालायला लागला, व्यवसाय चांगला चालतोय म्हणजे पैसे यायला लागले आणि त्याचं अगदी व्यवस्थित जे काही कर्ज होतं ते फिटलं, सगळं व्यवस्थित चालू झालं। कालांतराने ते दोघं मित्र झाले, अगदी घनिष्ठ असे मित्र ते दोघं झाले। म्हणजे बघा, जो हा याच्या मरणाचा विचार करत होता आणि हा याच्या मरणाचा विचार करत होता, पण ते एका व्यक्तीमुळे, त्या प्रधानामुळे ते दोघं आज मित्र झाले। म्हणजेच काय बघा, जर आपण एखाद्याबद्दल वाईट विचार केला ना तर तो व्यक्ती आपल्याबद्दल वाईट विचार करतच असतो। त्यामुळे सगळ्यात पहिले ना आपण दुसऱ्या कोणाबद्दल वाईट विचार करणं बंद करायचे, म्हणजे दुसरंच कोणीच आपल्याबद्दल वाईट विचार करणार नाही। राजा त्या व्यक्तीला ओळखत होता का? नाही, पण तो व्यक्ती वाईट विचार करतोय, ते व्हायब्रेशन कुठेतरी मॅच झाले आणि राजा आपोआप त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करायला लागला। मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये होत असतं, कारण हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, हे सगळं व्हायब्रेशनमुळे होत असतं। आपण जर चांगले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिले तर समोरचा पण आपल्याला पॉझिटिव्हच व्हायब्रेशन देतो। त्यामुळे आपण ज्या वातावरणात राहतोय ना ते खूप मॅटर करतं। आता तुम्ही म्हणाल की ताई सगळ्यांनाच पॉझिटिव्ह किंवा आपण पॉझिटिव्हच ठिकाणी राहू असं नाही होऊ शकत ना, तर नाही होऊ शकत। पण आपण निगेटिव्ह वातावरणात जरी असलो तरी त्या वातावरणामध्ये आपण स्वतःला किती पॉझिटिव्ह ठेवतोय आणि दुसऱ्यांना किती पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय हे महत्वाचं आहे। त्यामुळे कितीही निगेटिव्ह वातावरण असू द्या, तुम्ही पॉझिटिव्ह राहा। नक्कीच बघा, या पॉझिटिव्हिटीचा तुम्हाला कुठेतरी अनुभव येईल म्हणजे येईल। आता तुम्हाला मी स्टार्टिंगला चॅलेंज दिलं की 24 तासामध्ये 111 नंबर दिसेल, त्याचं छोटंसं तुम्हाला मी एक्सपिरियन्स बोलले होते ना, एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते। जेव्हा मी 111 हा नंबर बघितला त्या व्हिडिओमध्ये, तेव्हाच मनामध्ये कुठेतरी एक इच्छा होती, अगदी छोटीशी इच्छा होती, खूप मोठी नव्हती, अगदी छोटी होती। सांगितलं तरी पण समोरच्याला हसू येईल इतकी छोटीशी इच्छा होती। पण इच्छा असते ना, जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ती खूप मोठी वाटते आणि नंतर ती छोटीशी वाटते। तर त्या 111 नंबर जेव्हा मी बघितला त्या व्हिडिओमध्ये, तेव्हा ती इच्छा मनामध्ये कुठेतरी मॅनिफेस्ट केली आणि 24 तासामध्ये 111 नंबर तर दिसला, पण ती इच्छा पण पूर्ण झाली। म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुम्ही पण 111 हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, व्यवस्थित बघून घ्या आणि नंतर लेट गो करा। या 24 तासामध्ये तुम्हाला 111 नंबर कुठे ना कुठे दिसला तर लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हायब्रेशन, मॅनिफेस्टेशन आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल। त्याचबरोबर 111 हा नंबर दिसला तर याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला तो नंबर दिसलेला आहे अशी कमेंट करायला विसरू नका। चला तर मग लवकरच भेटू। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर आपलं ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बरोबर दररोज 1 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो, तो पण बघायला विसरू नका। चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत। तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा। थँक्यू।